ऐकूयात महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरेंनी काल दुपारी अचानक शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीविषयी अत्यंत गोपनीयता बाळगली गेली होती। या भेटीमध्ये केवळ महापालिका निवडणुकीतील जागा वाटपच नाही तर शिवसेना उबाठा आणि मनसेच्या संभाव्य विलीनीकरणावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय। काल दुपारच्या सुमारास दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये महत्त्वाची भेट झाली आणि या भेटीमध्ये अत्यंत गोपनीयता भेटीविषयी खरं तर बाळगली गेली होती। या भेटीमध्ये केवळ महापालिका निवडणुकीतल्या जागा वाटपच नाही तर शिवसेना उबाठा आणि मनसेच्या संभाव्य विलीनीकरणावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। जळगावच्या नशिराबादमध्ये भाजपकडून भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिलांनी गिरीश महाजनांचं चौकाचौकात औक्षण केलं। दरम्यान भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या काळात कुणाच्याही खात्यात दिला जाऊ नये अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान हप्ता दिल्यास आचारसंहितेचा भंग होत असल्याचं वडेट्टीवारांनी पत्रातून म्हटलंय। मतदान जे होतं ते कामावरच होतं, निधीवर होत नसल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय। तर शरद पवार असं का बोलले हे माहीत नसल्याचंही त्या म्हटलंय। भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं 2 नंबरचे उमेदवार दिल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय। दरम्यान त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले। मुंबईतील दुबार मतदारांवर महापालिकेकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे। दुबार मतदारांना पालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे। पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। लातूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळेंनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। उदगीरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। दरम्यान प्रदीप गारटकरांना आरोग्याचा त्रास होत असल्यानं कार्यकर्त्यांकडून त्यांची काळजी घेतली जाते। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जालन्याच्या परतूरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेला संधी देण्याचं आवाहन श्रीकांत शिंदेंनी मतदारांना केलं। जे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेले ते भुईसपाट झाल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय। स्वाती लाड यांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। येणाऱ्या काळात संविधान मानणारे आणि संविधानाला न मानणारे असं विभाजन दिसणार असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। तर निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याबाबत सर्व पक्ष एकत्र येत नसल्याची टीका देखील त्यांनी केली। आमदार महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर जोरदार प्रहार केलाय। तटकरेंनी आमच्या युतीमध्ये धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला असं महेंद्र दळवी म्हटलेत। रायगड जिल्ह्यामध्ये भाजपसोबत युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीनं सुपारी दिल्याचा दावा देखील दळवींनी केलाय। तर विधान परिषदेवर तटकरेंचे सुपुत्र भाजपच्या तिकिटावर लढतील असं महेंद्र दळवी म्हटलं। जातपात न बघता विकासाला साथ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर आमचा विकासाचा अजेंडा असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय। जळगावच्या मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत ते बोलत होते। बिहार निवडणुकीमध्ये तरुण उमेदवार निवडून आणले तसंच अचलपूरमध्ये एका तरुणीला उमेदवारी दिली आहे। त्यामुळे तरुण नेतृत्व असलेल्या रुपाली माथने यांना निवडून द्या असं आवाहन नवनीत राणा यांनी मतदारांना केलं। पुढच्या निवडणुकीत नवनीत राणा 5 लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। अचलपूरमध्ये प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। चोपडा नगर परिषदेमध्ये प्रचाराला वेग आलाय। शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार रोहिणी पाटील घरोघरी जाऊन प्रचार करतायत। महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं रुपाली पाटील यांनी स्पष्ट केलं। नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। आजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। क्रांतिकारी शेतकरी पक्ष, आम आदमी पार्टी आणि मित्रपक्षांच्या वतीनं माजी आमदार शंकरराव गडाख यांचं पॅनल रिंगणात उतरलंय। तर मोहिनीराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून भव्य शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। चिपळूण नगर परिषदेच्या वतीनं मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली। पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी मतदान करा आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन मतदारांना करण्यात आलं।
जळगावच्या चोपडामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर निवडणूक आयोगाने जारी केलेले नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची 1 डिसेंबरला बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये विधिमंडळ अधिवेशनाची तारीख ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अधिवेशनाला मुहूर्त मिळत नव्हता। इंडिया आघाडीची पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। देशातील अनेक विषयांवर आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे। SIR मुद्दा, आगामी काळातील निवडणुकांबाबत चर्चा होणार असून इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। वेगवान स्वरूपात अलिबाग नगरपालिकेमध्ये गेले 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना एकत्र आलेत। युतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। अलिबागमधील डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करत आपण हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। काही ठिकाणी महायुतीमधील दोन्ही पक्ष समोरासमोर असले तरी ही रणनीती वरिष्ठांनी विचार करून केलेली आहे। विरोधकांना कोणतीच जागा द्यायची नाही या उद्देशाने महायुतीमधील पक्ष काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं। अलिबाग नगरपालिकेमध्ये गेले 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना एकत्र आल्यात। युतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। अलिबागमधील डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करत आपण हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी केलेलं आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। सैयारा तू तो बदला नहीं, मौसम जरासा रूठा हुआ है हे गीत गात मतदारांना मौसम बदलण्याचे अर्थात मत रूपी आशीर्वाद काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं। अजित पवारांचा राजीनामा मागणं म्हणजे पॉलिटिकल स्टंट असल्याची टीका आमदार सना शेख यांनी केली आहे। निवडणुकीमध्ये असे आरोप केले जातात असं शेख यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधामुळे मुक्ताईनगरमध्ये युती होऊ शकली नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। यावेळी त्यांनी शेरोशायरी करत केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं। लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे। लाडकी बहीण ही माझी संकल्पना आहे असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं। त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनीही लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलंय। लाडकी बहीण योजनेची घोषणा करणारा हा एकनाथ शिंदे होता असं एकनाथ शिंदे म्हटलंय। भाजप आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी दिली। फडणवीस गृहमंत्री जास्त वळवळ कराल तर कापून टाकू असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी नागपुरातील प्रचार सभेतून केलं। त्यांच्या या विधानानं वादाची शक्यता निर्माण झाली आहे। आता आशिष देशमुख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। जास्त वळवळ कराल तर कापून टाकू, गृहमंत्री फडणवीस आहेत असं विधान करत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे। नागपुरातील प्रचार सभेत आशिष देशमुख यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। सर्जाला सांगून द्या, अलग फलकून टाकील सर्जा तुले हरका, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे। जास्ती वळवळ केली तर फडकून टाकू तुले अर्धा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शिंदेंचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। शायरीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं विकासाचं विजन सांगितलंय, तर शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर त्यांनी जोरदार टीका देखील केली आहे। पाहूयात। मैं करता हूं कमिटमेंट, मेरा काम है परमानेंट, मेरा विजन सिर्फ डेवलपमेंट है, डेवलपमेंट है। इलाका किसका भी हो, धमाका हम ही करेंगे। जलवा किसी का भी हो, जुलूस हम ही निकालेंगे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी घोटाळ्याच्या संदर्भात कागदपत्र घेऊन अंजली दमानिया दिल्लीमध्ये पोहोचल्या। 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वेळ न दिल्यास त्यांच्या घरासमोर कागदपत्र ठेवून मुंबईला परतणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। त्रिभाषा समिती आज मुंबईकरांशी संवाद साधणार आहे। 3 भाषा पहिलीपासून शिकवल्या जाव्यात अथवा नाही याबाबत त्रिभाषा समिती नागरिकांची मतं जाणून घेणार आहे।
MMR रिजनमधील नागरिकांचं म्हणणं ऑनलाईन पद्धतीनं ऐकून त्रिभाषा समिती तिसऱ्या भाषेसंदर्भात धोरण निश्चित करणार आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीवरील महानगर या नावातील र हा शब्द हरवल्यानं, र हे अक्षर खरं तर हरवल्यानं महानगरचे महानग झाल्याच्या घटनेला तब्बल 2 महिने होत आले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून मुख्यालयाच्या फलकावरील महानग हा शब्द दुरुस्त करून महानगर करण्यात आला. वायू प्रदूषणाला कारणीभूत 53 बांधकामांना मुंबई पालिकेकडून नोटीस बजावण्यात आले. काम थांबवण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिलेले आहे. बांधकामस्थळी वायू गुणवत्ता निर्देशांक संयंत्र बंद असल्यास सक्त कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला. कुणाल कामरानं RSS संदर्भात आक्षेपार्ह टी-शर्ट घालत एक्सवर पोस्ट केल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. दरम्यान कुणाल कामराविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसनं दलित आणि मुस्लिमांना फसवलं असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी पाथरी येथील सभेतून केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन शिरसाट यांनी मतदारांना केलंय. जळगावच्या नशिराबादमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शक्ती प्रदर्शन केलं. भाजप सेना युतीच्या उमेदवारांसाठी महाजन यांनी रोड शो काढला. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या रोड शोमध्ये सहभाग घेतला. 17 नागरिकांचा बळी घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी अखेर मुंबई महानगरपालिकेनं नवं जाहिरात धोरण जाहीर केलंय. त्यानुसार इमारतींच्या छतावर नव्यानं कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. सर्व प्रकारचे जाहिरात फलक होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. एसटी महामंडळाला स्वमालकीच्या 8,000 नव्या बस खरेदी करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीनं चालक नेमले जाणार आहेत आणि याचा दूरगामी परिणाम या सेवेच्या भवितव्यावर होणार असल्यानं त्याचा फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. वाढत्या हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या भरारी पथकानं 53 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. त्यात जी दक्षिण विभागाच्या सिद्धार्थनगर परिसरातील 17, ई विभागाच्या माझगाव परिसरातील 5, पी उत्तर विभागातील मालाड परिसरातील 31 बांधकामांचा समावेश आहे. बांधकाम स्थळांच्या ठिकाणचं प्रदूषण मोजणारे 117 सेन्सर्स बंद असल्याचं निष्पन्न झालंय. डॉक्टर गौरी पालवे मृत्यू प्रकरणात गुरुवारी वरळी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयामध्ये खळबळजनक माहिती दिली. मृत गौरी आणि आरोपी पती अनंत गर्जे याच्या शरीरावर जखमा आढळल्यात. घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग देखील मिळाले असून त्याची तपासणी करून आत्महत्या की हत्या हे स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं. पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खरपुडी गावामधील आंबे ओहळ या वस्तीवरील शेतकरी ज्ञानेश्वर तनपुरे यांच्या घरात बिबट्यानं झडप घेतल्याची घटना घडली आहे. शेतकरी तनपुरेंनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागानं ड्रोनच्या सहाय्यानं बिबट्याचा शोध सुरू केलेला आहे.